तर हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी गावाकडून आले. तर असं मस्त असं सगळीकडे गावाकडं असं लग्न सराई चालू आहे, लग्नाचं मस्त वातावरण आहे. तर आता मग म्हटलं मी आता गावाकडून आल्यानंतर कपाट वगैरे आवरायला घेतलं. तर म्हटलं आपलं पण थोडंसं साड्यांचं कलेक्शन कसं आहे, किंवा मी पहिल्यांदा मी स्वतःसाठी कोणती एक साडी विकत घेतली होती, ती साडी माझ्याकडे अजून आहे. खूप स्पेशल आहे ती साडी. आणखी मी स्वतः घेतली होती ती साडी माझ्यासाठी. आणि अजून बऱ्याचशा अशा लग्नासाठी माझ्या ज्या काही ट्रेंडिंग अशा साड्या होत्या, तर त्याचं मस्त असं कलेक्शन आहे माझं. तर ते कलेक्शन तुम्हाला कसं वाटतं, किंवा तुम्हाला आवडेल हे नक्की कलेक्शन बघायला. तर कसं बायकांना साड्या म्हटलं की अगदी जवळचा विषय असतो, जिव्हाळ्याचा म्हटलं तरी चालेल. तर या साड्यांचं कलेक्शन आपण बघूयात. तर सगळ्यात आधी मी माझी फर्स्ट साडी दाखवते, जी की मला खूप म्हणजे खूप आवडते. ती साडी अजूनही आवडते. तर सगळ्यात आधी जी माझी खूप म्हणजे खूप आवडती साडी आहे, ती ही आहे. अगदी सिंपल साडी आहे, म्हणजे जास्त वर्क नाही किंवा काही नाही. तर ही साडी आहे ती माझी अगदी लग्नाच्या आधीची साडी आहे. फक्त याला ना असे 2 बॉर्डर आहेत, म्हणजे डबल बॉर्डरमध्ये आहे. आणि खूप म्हणजे खूप छान दिसते ही साडी. 8 वर्षापूर्वी मी ही घेतलेली आहे साडी, आणि ती अजूनही मी वापरते कधी कधी. तर ही सगळ्यात जास्त आहे मला, म्हणजे अशी कधी कधी लागायची. तर म्हटलं आपण पण एखादी साडी घेऊन घेऊयात. तर ही तुळशीबागेत मी घेतलेली आहे साडी, आणि खूप स्वस्तामध्ये मिळालेली होती ही साडी अशी. तर ही साडी पहिली आहे जी की मी स्वतः घेतलेली, त्यामुळे जास्त हे छान वाटते मला. आणि त्याच्यानंतर लग्नाच्या आहेत माझ्याकडे साड्या. तर माझ्या आधी काही जास्त एवढं कलेक्शन नव्हतं. तर ही नाही, लग्नाची नाही, आधीच माझे साखरपुड्याचे आहेत. तर साखरपुड्याची सगळ्यात ही खूप सुंदर अशी पैठणी साडी आहे. तर ही पैठणी साडी मोरमध्ये आहे, आणि याच्यात असे छोटे छोटे आहेत ते खडे वगैरे आहेत, आणि पूर्ण साडीवरती मोर आहेत. पदर पण असा आहे, फुलांचा आहे याला. आणि याच्यासाठी मी काय केलेलं होतं त्यावेळेला, याला असे ना जाळ्या देखील लावून घेतलेल्या होत्या. म्हणजे काय होतं, हे खराब होऊन जातं आतले धागे वगैरे निघून. तर त्यावेळेला ते असं लावून घेतलेलं पण आहे. आणि ही साडी आहे ना जास्त अशी उठून पण दिसते ही साडी. तर ही माझी ही दुसरी साडी असेल मला वाटते. ती पहिली मी घेतलेली, आणि ही एंगेजमेंटला मला सासरकडून घेतलेली होती. तर ही खूप मोठी बॉर्डर आहे त्याची, त्यामुळे पूर्ण अशी आहे ना छान उठून दिसते ही साडी, आणि पूर्ण भरीव साडी आहे हे. त्याच्यानंतर खास ही आहे ती माझी लग्नातली आहे. तर लग्नातली त्यावेळेला मी साऊथ इंडियन असा लुक केला होता. तर साऊथ इंडियन लुकसाठी ही आहे ना, तर याचे आहे ना असे बॉर्डर आहेत. तर या बॉर्डरला ना हे पूर्ण अशी डिझाईन आहे, म्हणजे स्टोन वर्क आहे. तर हे इकडे खाली आहे, आणि वरती आहे ते छोटे छोटे खडे आहेत. तर ही रेड कलरमध्ये त्यावेळेला खूप ट्रेंडिंग साडी होती, 7 वर्षापूर्वी मला वाटते. आणि मला वाटते बऱ्याच जणांची असणार आहेत ह्या साडी. तर कोणाकडे ही साडी आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही लग्नात माझी होती, लग्नातली ही साडी आहे. आता त्याच्यानंतर ही आहे ती खास अशी हळदीसाठी एकदम सिम्पलमध्ये घेतलेली होती मी. जे की आता हळदीनं वगैरे खराब होऊ नये साड्या म्हणून मी काठपदरमध्ये वगैरे नाही, आणि हे घरीसुद्धा वॉश करू शकते अशी या पद्धतीची होती. तर ह्याला स्टोन वर्क असं आहे, आणि छान सिंपल आहे. आणि ही साडी आत्ता देखील मी वापरू शकते. मला वाटतं काठपदर साड्या होत नाहीत वापरायची, पण या साड्या अशा कधी आधीमध्ये आपण छान वापरू शकतो. तर ही आहे म्हणजे ती हळदीची साडी. आणि आता त्याच्यानंतर ही देखील खास अशी आहे, ती म्हणजे वांगी कलर, जो की सगळ्यांचं मला वाटतं फेवरेट असलं, आणि ही सगळ्यांना उठून साडी दिसते. तर ही पण अशीच मोठ्या बॉर्डरची आहे. तर त्यावेळेला मोठ्या बॉर्डरच्या साड्या खूप होत्या आणि आवडायच्या सगळ्यांना. मला वाटते बऱ्यापैकी माझ्या सगळ्या अशा तर मोठ्या बॉर्डरमध्येच आहेत. आणि ही साडी कोणाला कधीही कोणत्याही कार्यक्रमाला उठून दिसते ही साडी. म्हणजे नाईटला काही कार्यक्रम वगैरे असेल, दिवसा तर छान दिसते,
पण रात्री सुद्धा ह्याचा कलर पण छान शाईन करतो आणि याचा कलर वगैरे कधीच म्हणजे गेलेलं नाही. आता मी तर वर्ष झालं आधीमध्ये पण, तर याला काही डिझाईन वगैरे नाही आहे, फक्त ही अशीच आहे पण सॉफ्टमध्ये आहे. ही एकदम सॉफ्टमध्ये साडी आहे आणि ही खूप छान उठून दिसते. तर खूप जास्त झाल्या त्यामुळे ही येल्लो कलरमध्ये अशी मी पहिल्या सणाला ही घेतली, कॉटनमध्ये घेतलेली. तर ही साडी मला खूप जास्त आवडते ही साडी आणि काठपदरपेक्षा या साड्या मी आता वापरते. तर ही साडी अजून देखील छान दिसते. जर कलर वगैरे काही गेलेला नाही आहे, ही एकदम सॉफ्टमध्ये आहे आणि असं साधे आपले काही कार्यक्रम वगैरे असेल तर त्यावेळेला ही खूप उठून दिसते. आणि त्याच्यानंतर वटपौर्णिमेसाठी मी घेतलेली होती, तर ती देखील अशी ही वाईन कलरमध्ये आहे. तर हा कलर पण खूप छान दिसतो. वटपौर्णिमेला मला वाटते 1-2 वर्षापूर्वी वटपौर्णिमेला घेतली होती आणि ती पण पूर्ण अशी ही पैठणीच आहे. आता कार्यक्रम म्हटलं की जास्तीत जास्त पैठणीच छान वाटतात साड्या, म्हणजे भरदारी अशा साड्या वाटतात. तर कार्यक्रम यामुळे जास्त छान होतात आणि उठून पण दिसतात या. तर याला पण अशीच बॉर्डर आहे आणि ही काय आहे, ही सेमीमध्ये आहे, सेमी पैठणीमध्ये आहे, त्यामुळं ही हाईटला वगैरे थोडीफार कमी पडते. तर ही पण ही छान दिसते. माझ्या बऱ्याच वेळा वापरात पण आलेली आहे ही साडी. आणि त्याच्यानंतर माझ्याकडं येल्लो कलरमध्ये माझ्याकडं हे नव्हती, काठपदर साडी नव्हती, तर ही येल्लो कलरमध्ये मला वाटते असेल आता सर्वांकडे आणि माझ्या व्हिडिओमध्ये पण बघितले असेल तुम्ही. तर याचे बॉर्डर खूप मोठे, एवढे मोठे बॉर्डर आहेत, म्हणजे मला वाटते हे दुसऱ्या साड्यांचे डबल बॉर्डर होतात तेवढे ह्याचे होतात एका साईडचे. तर याचा पदर हा असा आहे आणि बिलकुल सॉफ्ट साडी आहे, म्हणजे तुम्हाला ही काठपदर पण वाटणार नाही साडी, नेसायला हलकी फुलकी. आणि उन्हाळ्यात कार्यक्रम होता एक लग्नासाठी मी घेतलेली होती, तर उन्हाळ्यात असल्यामुळं मी ही साडी घेतलेली होती हळदीसाठी. तर ही पण, आणि जी की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कार्यक्रम लग्न वगैरे असतील तर या साड्या खूप छान उपयोगी पडतात, म्हणजे साध्या सिंपल वाटतात एकदम, जास्त काही हे हलकी फुलकी साडी वाटते आणि घातल्या छान वाटते कार्यक्रमाला, म्हणजे का. आणि ती मी मला वाटते मागच्या 2 वर्षापूर्वी घेतलेली होती दिवाळीसाठी. तर दिवाळीसाठी ही अशी एकदम मस्त डिझायनर साडीमध्ये घेतली होती. आता डिझायनर जास्त ट्रेंडिंग आहे, तर ही साडी खूप छान वाटते, अशी एकदम हलकी फुलकी आहे. आणि आता त्या ह्याच्या साड्यांचा कंटाळा आला, तर ही साडी आहे ना, तर दिसायला पण खूप रिच लुक देते आणि आपल्या नाईटला कार्यक्रम म्हणजे बड्डे पार्टी किंवा ॲनिव्हर्सरी अशा ही नाईटच्या कार्यक्रमाला ही साड्या खूप सुंदर दिसतात, डिझायनर साड्या. तर या साड्या आहेत का अशा प्रकारच्या, तुमचा नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही अशी ब्लॅक कलरमध्ये माझ्याकडं तर ही ब्लॅक कलरमध्ये माझ्याकडे एक आहे बरं का, ती संक्रांतीसाठी मी घेतलेली. असं संक्रांतीला गावाकडे तर नाहीत नेसत ब्लॅक कलर, पण इकडं मी बोरनानं असतं त्या कार्यक्रमाला ह्याच्यासाठी मी घेतलेली होती ही. तर ही ऑनलाईन मी खरेदी केली होती फ्लिपकार्टवरून. तर ही ब्लॅक कलरमध्ये कॉटनची आहे, तर ती एकच आहे आणि ही सेमीमध्ये. ह्याचं म्हणजे कापड काही एवढं मला आवडलेलं नव्हतं, पण रिजनेबल भेटलेली आणि खूप छान होती. तर ही मी एका माझ्या संक्रांतीसाठी घेतलेली होती. मी खास एका माझ्या पहिल्या संक्रांतीसाठी घेतलेली होती. तर या सगळ्या मला वाटते माझ्याकडे जास्तीत जास्त पैठणी साड्याच आहेत. तर ही साडी मला वाटते बऱ्याच जणांकडे असणार ही अशा साड्या, कारण हे सगळ्यांना अशा साड्या आवडतातच कार्यक्रमाला. तर ही साडी मला अजून देखील मी वापरते, कारण आपल्या जर कसं वापरात जास्त साड्या नसतील तर जास्त साड्या तशाच राहून जातात आणि जुन्या होत पण नाही, त्यामुळे नवीन घ्यायला पण जास्त नको वाटतं. आणि त्याच्यानंतर ही साडी आहे, ही साडी देखील खूप सुंदर दिसते ही साडी.
आणि ही मला मी आमच्या दिवाळीलाच घेतलेली होती, अंशूच्या बड्डेसाठी घेतलेली होती. तर ही सगळ्यात खूप सुंदर अशी साडी आहे ही, जिचं कलरिंग वगैरे खूप खूप छान आहे. आणि ही नाईटला म्हणजे पार्टी वेअर साडी आहे, तर ही खूप छान शाईन करते बरं का. तर ही मी घेतलेली होती. मला वाटतं इथं पुण्यातूनच मी खरेदी केली आहे, पिंपरीमधून. तर ही सगळ्यात मला खूप जास्त साडी आवडते. कधीही ऑलवेज म्हटलं तर ही साडी मला आवडते. तर अजून अशा खूप साऱ्या साड्यांचं कलेक्शन आहे. आता मी एवढं अजून थोडंसं बाकी आहे, तर ते मी एक दुसऱ्या पार्टमध्ये शेअर करते. तर यातली तुम्हाला कोणती साडी आवडली आणि याच्यात तुम्हाला माझ्या साड्यांपैकी सेम एखादी साडी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत